शान्तिरस्तु तेजो वारिमृतां यथा यत्र स्त्रिशर्गो नाम्ना स्मेन सदा निरस्य सत्यं परं सर्वभूतांच्या अंतरी हृदय महाअंबरी चिदवृत्तीच्या सहस्रकरी उदयाला असे भगवान सिद्धेश्वराच्या श्रीमत कृपेनं श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरू तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या 1299 ओवीचा आपण विचार करतो आहोत. विषय आहे चिदवृत्ती. सर्वांच्या हृदयात राहणारा परमात्मा ईश्वर सर्वभूतानां हृदये शरीर तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि माया. हा विषय चाललेला आहे. भगवान सांगतात सर्वभूतांच्या अंतरी हृदय महाअंबरी. मी जो ईश्वर आहे हा सर्व प्राणीमात्रांच्या अंतरामध्ये किंवा अंतरात हृदयरूपी महाआकाशात समष्टी जे जीव आहेत सर्व त्या जीवाच्या ज्ञानरूप चिदवृत्तीच्या हजारो किरणांनी उदयाला आलेलो आहे. चिदवृत्तीच्या सहस्रकरी. चिदवृत्ती म्हणजे ज्ञानस्वरूपता. त्या ज्ञानस्वरूपतेच्या हजारो किरणांनी मी उदयाला आलेलो आहे. अवस्थात्रय तिन्ही लोक प्रकाशनी अशेक अन्यथा दृष्टी पांथिक चेवविले. मग मी या चिदवृत्तीच्या हजारो किरणांनी उदयालाही आलो. काय केलं मग मी? जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या 3 अवस्था. त्याचप्रमाणे स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ हे 3 लोक. त्याचप्रमाणे या सर्वांना उत्पत्तीच्या द्वारा प्रकाशित करून देह आत्मा आहे, स्त्री पुत्रादी माझे आहेत या विषयात त्यांना सुख आहे. सुख आहे का? पण स्त्री पुत्राधिकामध्ये सुख आहे का? एकटा होता तेव्हा सुखी झाला का? हे सगळे आल्यावर सुखी झाला? एकटा होता तेव्हा सुखी होता. मग आता आणा लागला की नाही माग? आणा आणा आणा. दुःखी आहे का सुखी आहे? पण माणसं सुखी मानतात की नाही? असुखी मानतात. जगाचं कारण जड आहे. जीव ब्रह्मात भेद आहे असं लोक म्हणतात. जगाचं कारण जड आहे. जीव वेगळा, ब्रह्म वेगळं म्हणतात.
असे विपरीत ज्ञान जीवाच्या ठिकाणी आहे. विपरीत ज्ञान. आणि म्हणून या विपरीत ज्ञान असणारा जो संसार, या संसाराच्या मार्गाने जाणारी वाटसरू, सगळे तुम्ही आम्ही या संसाराच्या मार्गाने जाणारे वाटसरू आहेत. आम्ही सर्व हे प्रवासी. मग या वाटसरूंना लोकांना वाटत नाही, जीवाला तो भाग सोडून द्या. पण सगळे वाटसरू आहेत. यांना रोज कसं सांगावं होतं काय कळत नाही मला. आमच्या लोकांना काही ऐकू येत नाही. तेव्हा तात्पर्य काय आहे की ज्याने या वाटसरूंना संसाराच्या मार्गाने जाणारी वाटसरू, यानं जाग केलं ना. वेद शास्त्र गुरु यांच्या रूपाने या वाटसरूला जाग करण्याचा प्रयत्न केला. वाटसरू वाटत नाही तो भाग सोडून द्या. पण आपण वाटसरू आहोत. सध्या काही दिवसापुरता आपला इथं मुक्काम आहे. आपल्या बापाचं काहीच नाही. तुम्ही किती कमवा आणि किती मरेपर्यंत मरा. कमवून 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 मरण तोंड वासून जा. शेवटी काय? शेवटी काहीच नाही. बरोबर काही घेऊन जातो चांगलं वाईट कर्म. येताना एखादा रिकामाच येतो का? नाही. रिकामा कसा येईल? बरं वाईट केलेलं कर्म बरोबर घेऊन येतो. आणि जाताना बरं वाईट कर्म आपल्या बरोबर घेऊन जात. चांगलं केलं तर चांगलंच कर्म घेऊन बरोबर. वाईट केलं तर वाईटच नाही बरोबर. जसं काही कर्म असेल तसं ते बरोबर येतं. मात्र साक्षीला कर्म तेवढं बरोबर येतं. तुम्ही किती मिठ्या मारल्या कोणी बरोबर येत. माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. त्याला माझं म्हणतं भूत, त्याला माझं म्हणतं भूत, सगळ्या दुनियाला माझं म्हणतं. प्रवचन चालू आहे. घंटे जास्त वाजवायचं नाही. लक्षात ठेवा. काय लक्षात आलं का तुमच्या की मनुष्याला या गोष्टी कळत नाहीत. हो काय करा. किंवा आपल्या बरोबर कोण आलं होतं ना कोण येणार आहे हे कळत नाही. मग सगळ्याला माझं 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 म्हणत राहते. शेवटी माझं काहीच नाही, माझं कोणीच नाही. आणि कोणीही तुमच्यावर माझा जीव आहे, तुमच्यावर माझा जीव आहे. आता कुठे गेला जीव कोणाच ठेव. मी नाही तुमच्याशिवाय राहणार. हे मातीत जाणार का काय? का घेणार विष? दोन्ही बोलतात तसंच. दोन्ही बोलतात.
बोलले की नाही सांगू ना कुणाला, पण बोलतात ओगी पगळं म्हणतात. मी तुमच्याशिवाय, तो म्हणतो तुझ्याशिवाय राहणार नाही, हे म्हणतो तुमच्याशिवाय राहणार नाही. ती जर अगोदर मी दुसरी आवृत्ती छापते. काय कोण आहे? धनानी भूमोपा वशवश्च गोष्ठे भार्या गृहद्वारी जनस्मशाने देहश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति सर्व घेऊन. जीव एकटच जात, कोणी येत नाही हो. कोणी कसं काही तुमचं कोणी असतं तर आलं असतं. तुम्ही असं नाही तसं म्हणत नाही, तुम्ही म्हणा आम्हाला कोणी नाही काय, सगळी दुनिया आहे तुला, आम्हाला कोणी नाही काय. चोट्टे सगळे एक न धडण भारावर चिंध्या सुप टोपले मिळवायला करायचं काय त्याच. कामापुरते मामा. तरुण पोर आहेत, कळलं का? म्हणून आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. हे 2 दिवसाचं काय कामाचं? जोपर्यंत तुम्ही चालता बोलता काम करून आणता त्यांना घालता तोपर्यंत तरी ते माझं म्हणतच नाही, हे म्हणतं माझं. हे सगळेला मिठ्या मारीत राहत, पण तुमचं कोणीच नाही. नवे तुम्ही बांधलेली घरं जी आहेत बंगले, त्याच्यात 2 तास सुद्धा ठेवत नाही. लवकर जाऊ नये ही 7:30. ही 7:30 लवकर उचला. लगेच टाइम टेबल सांगतात, अमक्या वाजता ही घेऊन जायचा मुर्दा. ठेवत तुम्ही बांधले ना, तुम्ही बांधलं तरी त्याचा काही उपयोग नाही. कोणी तुम्हाला ठेवत नाही तिथं हो. वगैरे संध्याकाळपर्यंत तर ठेवा ना, 2 तास सुद्धा ठेवत लगेच गाई. काय भगवान सांगतायत ते तुम्हाला सांगते. मी या लोकांना जागा करतो, झोपलेले ते. हे सगळे प्रवासी आहेत, हे यांना माहित नाही. या उभी सांगतात हे सगळे प्रवासी आहेत. आपली गाडी चाललेली आहे, एक ना एक दिवस स्टेशनला थांबेल, उतरून जावं लागेल. जाई रे जवानी की रेल चली जाय. अरे काय उड्या मारता राव. जाई रे जवानी की रेल चली जाई रे. आज ना उद्या हे संपणार आहे. म्हणून मी त्यांना प्रकाशात आणण्याचा प्रयत्न करतो आहे, जाग करण्याचा प्रयत्न करतो आहे. पण लेखाचे जागे होतच. ते माणसं असले तर जागे होतील, ते जनावरच तर कसे जागे होतील? ते जाग कोण होतं? कुणाला करावं लागतं? साधू संत साधा आपुले हित जाईल हा नरदेह मग कैसा भगवंत. उठो निवेगेसी चला जाऊ राऊळाशी जळतील पातकांच्या राशी काकडारती देख. हे कोणाला कळतं? जनावराला का माणसाला? म्हणजे माणसं आहेत त्यांना सांगावं लागतं. पुष्कळ त्यांनी जागा करण्याचा प्रयत्न केला. आता जागा रे भाईनो जागा.
चोर निजल्या नाडूनी भागा रे, आता जागा रे बाईनो जागा. जोपर्यंत आयुष्य रूपी धन हरण करणारा काळ रूपी चोर जोपर्यंत झोपलाय तोपर्यंत जागे व्हा आणि सामुग्री तयार करा बरोबर न्यायची. सामुग्री ही रामनामाची जी सामुग्री आहे तेवढी बरोबर येत असते, बाकी कोणी येत नाही. बरोबर काही येत नाही. किती मिळवा तुम्ही तोंड वासून जाऊस तर काय मरेपर्यंत माणसं मिळवतात. इकडून रिटायर झाले की इकडे जातात, मरतात. पण ज्ञानेश्वरी वाचायचं नाही, गाथा वाचायचं नाही, देवाचा जप करायचं नाही, पुन्हा दुसरं काम का न्याचं उरावर बांधून तुला मूर्खा. आता निदान देवदेव कर की रिटायर झालं असतं, पण ते रिटायरच होत. आता वेळ घालवायचा नाही. आता गाथा ज्ञानेश्वरी भागवत नामचिंतन याच्यात वेळ घालायचं, ती आपल्या बरोबर येतं. बाकी गाड्या नाही, बंगले नाही, छोटे नाही. छोटे कोण? छोटे कोण नाही. लाज वाटते का म्हणाल? छोटे म्हणजे पोट्टे. ते कोण आहेत? पुत्र बंधू कान हे म्हणत नाही. पुत्र बंधू कांता संपत्तीचे तुमचे कोण आहे? हे सगळे आपले नाही आहेत लक्षात. म्हणून मी त्याला जाग करण्याचा प्रयत्न करतोय. वेदाच्या द्वारा, शास्त्राच्या द्वारा, संत गुरु होऊन आपणची देव होय गुरु या द्वारा मी जाग करण्याचा प्रयत्न करतो. पण बिचारे माणसं जागे होतात, पण जे पशु आहेत माणसाच्या रूपातले ते काही जागे होत नाही लक्षात. म्हणून तिन्ही लोकांचं, तिन्ही अवस्थेचं मी प्रकाशन करतो. भगवान सांगतो सर्वांचं प्रकाशन करतो. आणि जीवाला कर्मफळ भोगण्याकरता स्वर्गातील 3 लोकांचं प्रकाशन करतो. पण भ्रांत जीव आहे. जीव कसा आहे? भ्रांत, भ्रमिष्ट आहे जीव. लक्षात ठेवा. भ्रमामुळे जीवाला हे असं जे म्हणतात ना, बंगला माझा, गाडी माझी, पोरं माझी, सुना माझ्या, नवरा माझा, बायको माझी, सगळं माझं म्हणतात. ते कशामुळे म्हणतात? भ्रम. तो जबरदस्त भ्रम आहे. त्यामुळे माझं माझं म्हणत राहत. तो भ्रमच जात नाही. तो भ्रम काढण्याचा प्रयत्न भगवंतानी या रूपाने केला. शास्त्राच्या द्वारा, सद्गुरु संतांच्या द्वारा, वेदाच्या द्वारा जीवाचा भ्रम काढण्याचा प्रयत्न, घालवण्याचा प्रयत्न केला. भाग्यवंताचा जातो, दुर्दैवाचा जात नाही. त्याला पुन्हा पुन्हा जन्म मरणाचं दुःख भोगावंच लागतो. म्हणून जीवाला कर्मफळ भोगवण्याकरता हे 3 लोक आहेत. उत्तम कर्म असेल तर स्वर्गाची प्राप्ती होते. मरावं तर लागतं तिथेही. काय जरी स्वर्गाची प्राप्ती झाली तरी मरावं लागतं. इंद्र मरत नाही. ब्रह्मदेवाच्या एका दिवसाला 14 मढे जातात इंद्राचे. 14 इंद्र मरतात एक दिवसाला ब्रह्मदेव. जरी अमृत पिणारा असला
कुठले का असणार, इथले बी नाही राहत अमृत पिणारे, तिथले बी नाही राहत. इथले तर अमृत पिणारे लवकर जातात आणि तिथले बी जातात थोडा उशीर, पण जातातच. चहा पिया, पण निदान दूध टाकून तरी पिऊ नका. कळलं का? चहा तुम्हाला सुटत नाही, तो भाग सोडून द्या, कारण तर तुम्हाला पुढं घातल्याशिवाय राहत नाही. कोण? चहा. इकडून इकडून जाऊस तर इकडून इकडून गेल्यावर म्हणतात गेले बरं झालं. काय बरेच दिवस ताप होता, मागे लागला होता. घर कामाला जाता येईना, धंद्याला जाता येईना, हे मरण लवकर. बायको म्हणते सख्खी तर बाईला म्हणे खरं, मरता तरी बरं, नाशिये घर थुंकू थुंकू. बाया म्हातारना मराना सुद्धा सगळ्या भिंतीला चित्र काढीत. कळलं का तुम्हाला? खूप बारा म्हणतात, मी म्हणत नाही. बाईला म्हणे खरं. अहो चालतात बाया, तर बोलतात आया बाया. तुम्ही एकदा बसले ना की तुमची वाटच बघतात. तुमचे म्हणू नका, माझी बघत नाहीत का? माझी पण. त्या मेल्याला कवर डबा द्यावा लागतो कुणाच ठेव. हो वरून वरून महाराज महाराज महाराज, पण आतून ही भावना आहे. याचा मुर्दा कधी जातोय कोण जातो, याला रोज येऊन डबा द्यावा लागतो. काय केव्हा हेलपाटात चुकतोय कोणाच ठाऊक. तुमचीच वाट बघतात समजू नका, माझी सुद्धा वाट बघ, पण मरत नाही अजून. काय तेव्हा मी काय सांगतोय लक्षात ठेवा, या तिन्ही लोकाला तिन्ही अवस्थेमध्ये सर्व जीवाला प्रकाशित करण्याचा मी प्रयत्न करतो. पण भ्रांत जीव जे आहेत, जीवाच्या ठिकाणी फार मोठा भ्रम आहे. ते दोन प्रकारचा भ्रम आहे. कोणते दोन प्रकार आहेत? असं अहम आणि मम, मी आणि माझं, हे दोन प्रकारचा भ्रम. एक मी, देहाला देह मी नाही आणि देह माझाही नाही, आणि देह संबंधित जे आहे त्यांना माझे दोन प्रकारचे भ्रम आहेत. म्हणून सांगितलं या ठिकाणी हे भ्रांत जीव आहे. त्या भ्रांत जीवाला मुक्त करण्याकरता मी हे वेद, शास्त्र आणि संत निर्माण केले. भ्रांत जीवाला जेवढं तर जाईल तेवढं जात. काय त्यांचे काय मक्ता घेतलं काय? देवाने प्रयत्न तर खूप करते देव, पण जीव जर भ्रमिष्ट त्याचा भ्रमच जाय ना, तर देव तरी काय करेल? या संताच्या रूपाने अवतार घे, त्या संताच्या रूपाने अवतार घे, जगाचा भ्रम काढण्याचा प्रयत्न कर, पण ते लाखात कोटीत एखाद्याचाही भ्रम जात नाही. त्याचे बिचाऱ्याचे श्रम फुकट जातात. म्हणून मी या सर्व शास्त्र, गुरु, वेद यांच्या द्वारा त्यांना ज्ञानाचा उपदेश करतो, की जेणेकरून त्यांचा भ्रम लवकर जाईल आणि पुढचं दुःख टळेल. पुढचं फार वाईट आहे लक्षात. काय जन्म मरण हे चांगली गोष्ट आहे नाही ना, फार वाईट आहे.
मातेच्या जठर कुवरी पचोन विष्ठेच्या दाथरी उकडून नवमासवरी जन्म जन्मोनी मरती. आईचं गर्भ म्हणजे एअर कंडिशन आहे काय? विष्ठेच्या दाथरी थरावर 9 महिने पचत असत, उकडत असत. त्यात आईला डोळे होतात, हिरव्या मिरच्याचा ठेसा, चिंचाचे गोळे. आता भिंतीला माती बी राहिली नाही तर माती चाटायची. ते कसले होत असतील भूत कोण जाणे. आणि काहीला चोरून खायचेच भोग्य व्हायला की चोट्टच होत. तुम्हाला नेहमी सांगितलं होतं, माझ्या आईला मी विचारलो, आई तुला डोळे कोणते होते? मला म्हणते हे मी पंढरीत जायचे डोळे होते बाबा. मला कोण नेते गरीब माणसं. नंतर ते 4-4 महिने राहायचे पंढरीला, पण तेव्हा कोण राहतं नेतं पहिलं. सासरवास भयंकर होत्या. काय मी काय सांगते लक्षात ठेवा की अशा प्रकारे वेदशास्त्र आणि सद्गुरू यांच्याद्वारा मी ज्ञान देऊन त्यांचा भ्रम घालवण्याचा प्रयत्न करतो. वेद्योदकाच्या सरोवरी फाकता विषय कल्हारी इंद्रिय पदा सकपदाचारी जीव भवराते. वेद्योदकाच्या सरोवरी फाकता विषय कल्हारी ज्ञेयरूपी सरोवरामध्ये त्या ठिकाणी कमळ आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे 5 प्रकारचे कमळ आहेत त्या तळ्यामध्ये, ज्ञेयरूपी विषयरूपी तळ्यामध्ये. आणि ही विषयरूपी असणारी कमळ ती विकसित झाली असता, फुलली असताना 5 ज्ञानेंद्रिय रूपी भुंगे त्याच्यावरती गुंजार होत. डोळे रूप विषयावर, कान शब्द विषयावर, नाक गंध विषयावर, त्वचा स्पर्श विषयावर आणि जीभ रस विषयावर. तिला चटकदार लागतं खायला, गाड्यावरचं, घरचं आवडत नाही. तिथं ते उंदर झुरळ पडलेले आणि त्याच्यात तळलेलं फार खमंग लागतं, चटकदार. त्याच्यामुळे आणखी चव येते त्या काय जिभेला ती सवय झाली. तिला घरचं गोड लागत नाही. ही बी म्हणते गाड्यावरचं आणा, गाडीवरचं आणा. हे भूत तिचं ऐकून हे बी खातं तिला बी घालत. आणि मग लवकर कॅन्सर होऊन मरतात झालं. दुसरं काय असं मला काय करायचं. कुठं का खायना काय खायना आपल्याला काय घेणं. आपण काय पैसे देतो कोणाला. बिचारे त्यांच्या पैशाने खातात, लवकर मरतात. आपल्याला काय करायचं. बाहेर कधी खाऊ नये. आपल्या घरी बटाटवडे करा, भजे करा, काय तुम्हाला लागेल ते, पण घरी करा. बाहेरचं वाईट खाऊ नका, विषारी पदार्थ. आणि मग सांगता सांगता राहिलं, चहात दूध टाकू नका. कोरा प्यायची मला आता सवय झाली, ती जात नाही. पण दूध टाकलं त्याचं विष तयार होतं, लक्षात ठेवा. आणि अनेक रोग निर्माण होतात. म्हणून मनुष्याने वेदोदकाच्या सरोवरी फाकता विषय कल्हारी
इंद्रिय षटपदाचारी जीव भ्रमराते. मग हा जीव जो भुंगा आहे त्याला ह्या 6 पाकळ्या आहेत. षटपद इंद्रिय आणि यांच्याद्वारे तो त्या विषयाचं सेवन करत राहतो. तो ईश्वराची सेवा करायला मागत नाही, संतांची सेवा करायला मागत नाही, ज्ञानेश्वरी वाचायला आवडत नाही, गाथा वाचायला आवडत नाही, आणि देवाचं नाव घ्यायचं खटपट करता गेला सारा वेळ, आणि देवाचं नाव घ्यायला गेले की बसली जात. देवाचं नाव जमतच नाही. असा हा जीव आहे. त्याचा भ्रम घालवण्याचा मी प्रयत्न करतो असं भगवान सांगतात. तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिलेला सेवेचा भाग उद्या पाहू. जेवायला होते तर जेवण कसं करायचं. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव ओम नमः. आता